हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत करते। आज मी बनवली होती आळूच्या पानांची भजी। त्यासाठी मी या चमच्याने 5 चमचे डाळीचे पीठ व 2 चमचे तांदळाचे पीठ घेतले आहे आणि ही आळूची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आळूची पाने चिरून पिठामध्ये मिक्स करून घ्यायची। खूप बारीक नाही चिरायची, ती अशी मोठी मोठी ठेवली ना ती तेलामध्ये कुरकुरीत होतात व छान लागतात। सर्व पाने चिरून अशी पिठामध्ये मिक्स करून घ्यायची। हे बघा, सर्व पाने मी अशी चिरून पिठामध्ये मिक्स करून घेते। पाणी लगेच नाही घालायचं, कोरडंच पहिला मिक्स करून घ्यायचं। चिरलेली पाने व पीठ चमच्याने सर्व एकजीव करून घ्यायचं। नंतर घातला हा ओवा थोडा हातावरती चुरूनच घातला। नंतर चवीनुसार तिखट व मीठही घालून घेतलं। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून घालू शकता, पण आम्हाला अशी लाल तिखट घातलेलीच भजी आवडतात म्हणून मी लाल तिखटच घातलं। चिमूटभर खायचा सोडाही घालून घेतला। खायचा सोडा अगदी कमी प्रमाणात घातला आहे मी, कारण खायच्या सोड्यामुळे भजी जास्त तेल ओढून घेतात व जास्त तेलकट होतात। नंतर पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून चमच्याने असं एकसारखं हलवत राहायचं, जेणेकरून पिठामध्ये गुठळ्या होणार नाहीत। पीठ थोडं घट्ट वाटलं म्हणून मी आणखी थोडं पाणी घातलं। असं लागेल तसं पाणी थोडं थोडं करून पिठामध्ये घालायचं। पीठ जास्त पातळही करायचं नाही किंवा जास्त घट्टही करायचं नाही। तुम्ही बघू शकता मी पीठ कशा प्रकारे भिजवलं आहे। पीठ असं चमच्याने फेटलं ना तर हलकं होतं आणि भजी खूप छान फुलतात। तुम्ही बघू शकता पीठ कशा प्रकारे झालं आहे। कढईमध्ये तेलही तापायला ठेवलं। तेलामध्ये थोडंसं पीठ टाकून बघितलं, तेल व्यवस्थित तापलं होतं। गॅस थोडा कमी करून मग असे चमच्याने छोटी छोटी भजी तेलामध्ये सोडून घेतली। भजी तळत असताना तेल तापलं की गॅस थोडा कमी करायचा, म्हणजे मीडियम गॅसवर भजी छान तळली जातात। आमच्या इकडे 2 दिवस झालं खूप पाऊस पडतोय आणि वातावरणही थंड आहे, म्हणून आज दुपारी असा खमंग भज्यांचा बेत केला। आळूची वडी तर आपण नेहमीच करतो, पण अशी आळूची भजीही करून बघा, खूप छान होतात। आणि केल्यानंतर ती कशी झाली हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। भजी तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहेत। माझी ही भज्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तुम्ही दिलेल्या एक लाईकमुळे मला परत नवीन दुसरा व्हिडिओ करण्यासाठी एक मोटिवेशन मिळत असतं, त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करत जा। भजी झाल्यानंतर इकडे मी चहाही करायला ठेवला। भज्याबरोबर गरमागरम चहा तर हवाच। या सर्वजण अशी गरम गरम भजी व चहा प्यायला।